नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन विचार करत असतात. तर आता सायली विचार करते आणि अर्जुनला म्हणते, महिप्त शिकरेच्या वागण्याचा जितका मी विचार करते तेवढं मला सगळं काही विचित्रच वाटत आहे. आता मात्र अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, म्हणजे? तर सायली म्हणते, म्हणजे बघा ना, महिपा शिखरेसारखा खुनशी माणूस, ज्याचा तिच्या मुलीवर जीवापाड जीव आणि त्या मुलीसाठी तो काही करू शकतो आणि म्हणूनच साक्षीसाठी त्याने आश्रमावर लक्ष ठेवला. आश्रम मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केले, एवढंच काय तर या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अडकवण्यासाठी मधुभाऊंवर खुनाचा आरोपही झाला. आता सायलीला ते सर्वक्षण आठवत असतात, ज्या प्रकारे महिप्त शिकरेने ती जमीन घेण्यासाठी, तो आश्रम विकत घेण्यासाठी भरपूर पैसे मोजायलाही तयार झालेले असतात, तरी सुद्धा मधुभाऊ म्हणालेले असतात, ही फक्त वास्तू नाहीये, तर माझ्या बायकोची शेवटची इच्छा आहे आणि ती तुम्ही विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते कधीही शक्य होणार नाही. आणि म्हणूनच महिपा शिकलेनी विलासला आश्रमात पाठवलं होतं आणि ज्यावेळी विलासचा खून झाला त्यावेळी या सगळ्याला मधुभाऊंना आरोपी समजण्यात आलं आणि मधुभाऊंनीच तो खून केला आणि म्हणूनच मधुभाऊंना जेल करण्यात आली. हे सगळं काही महिपा शिगरेने मुद्दामून घडून आणलं होतं, जे मधुभाऊंनी केलंच नाही. त्या सगळ्याची शिक्षा मधुभाऊंना भोगावी लागलेली होती. हे सगळं काही महिपा शिगरेने आपल्या मुलीसाठी केलं होतं. आता सायलीला ते सर्व क्षण आठवतात. तर आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, आणि इतकं सगळं करू नये, साक्षी मेली हे ज्यावेळी महिप शिकरेला कळालं त्यावेळी महिप शिकरे शांत राहिला. अर्जुन म्हणतो, म्हणजे? सायली म्हणते, म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की जर महिप्त शिकरे आपल्या मुलीसाठी काही करू शकतो, तोच महिप्त शिकरे साक्षीच, ज्या बाईसोबत जेलमध्ये भांडण झालं होतं आणि ज्या बाईमुळे साक्षीचा जीव गेला, त्याला तिने काहीच कसं नाही केलं. म्हणजे अजूनपर्यंत महिप्त शिकरेने तिला जिवंत कसं काय सोडलं? अर्जुन म्हणतो, या गोष्टीचा मीही विचार केला, पण एक गोष्ट असेल की ज्यावेळी महिपात शिकरेला कळालं की ती बाई जेलमध्ये आहे, ती आपल्या हाती लागणार नाही आणि म्हणूनच कदाचित महिपा पण शिकरे शांत राहिला असेल आणि म्हणूनच त्याने काही हालचालही केली नसावी. तर सायली म्हणते, नाही, त्याने काहीच हालचाल केली नाही. हीच गोष्ट मला खटकते. आता अर्जुन सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. सायली म्हणते, म्हणजे बघा ना, महिप्त शिखरे आपल्या मुलीचा जीव केला आहे तरी सुद्धा शांत राहिला आणि त्या सगळ्या गोष्टीच्या मागे न लागता किंवा तिला काही त्रास न देता त्याने उलटच केलं. त्याने तर त्या लोखंडेना आपल्या घरी पाठवलं, माझे खोटे आईवडील म्हणून. आता सायलीला ते सर्वक्षण आठवतात, ज्यावेळी लोखंडे खरे आलेले असतात त्यावेळी सायलीला ते आपले खरे आई वडीलच वाटलेले असतात आणि तसं लोखंडेनी नाटकही केलेलं असतं. परंतु ज्यावेळी सायली या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी लोखंडेना तिचा ड्रेस दाखवते, तेव्हा मात्र लोखंडे गडबडतात आणि म्हणतात की हो, हा ड्रेस तर मी शिवला आहे. परंतु मैनावती म्हणालेले असतात की हा ड्रेस बाबांनी शिवलाच नाहीये. सायलीने लोखंड्यांचं सत्य ओळखलेलं असत आणि त्यांना घराबाहेर काढलेलं असतं. हे सर्व क्षण सायलीला आठवतात. सायली अर्जुनला म्हणते, त्यानंतर माझ्या गाठोड्यात माझ्या नकळत मधुभाऊंच्या नकळत भलताच फोटो ठेवला आणि आता तर असं कळत्य प्रतिमहत्या रविराज काका यांच्या अपघातामागे महिप्त शिखरेचाच हात आहे. मला तर काहीच कळत नाही, हे सगळं काही त्याने कशासाठी आणि का केलं असावं? सायली अर्जुन विचार करू लागतात. सायली अर्जुनला म्हणते, या सगळ्याचा विचार करून ना आता माझं डोक भनमनाला लागलं आहे. तर अर्जुन म्हणतो, अरे बाबा, बापरे, या सगळ्यावर एकच उपाय, हेड मसाज. असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतो. तर आता सायलीची ती स्माईल पाहून अर्जुन म्हणतो, खरंच ही स्माईल, जी स्माईल मला रोज हवी आहे बायको, मी तुला एक सांगू का, ही स्माईल तुझ्या चेहऱ्यावर अशीच कायम राहू देत. हो, आणि महत्वाचं म्हणजे त्या महिपा शिकरेचा विचार करायचा नाही, कारण आता महिपा शिकरे आपलं फ्युचर कंट्रोल करू शकत नाही, कारण आता आपण त्याची लाईफ कंट्रोल करणार आहोत. असं म्हणत अर्जुन सायलीला म्हणतो,
काही काळजी करायची नाही, आता सगळं काही ठीक होणार आहे. कारण अगोदरच महिपा शिकरेने प्रतिमा, आत्या आणि सिनियर यांना खूप भोगायला लावला आहे. आता त्या दोघांचे ते अपघाताचे क्षण डोळ्यासमोर येताच आणि प्रतिमांची अवस्था डोळ्यासमोर येताच सायली, अर्जुन या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षीला भेटण्यासाठी सचिन पुन्हा एकदा आलेला असतो. आता सचिनला पाहताच साक्षीला एवढा आनंद होतो की आता ती सचिनला बिलगते. सचिन तिला घट्ट मिठीत घेतो आणि म्हणू लागतो, मला वाटलं होतं की तू माझ्यावर चिडली अशील. साक्षी म्हणते की हो, खरंच मी चिडले होते तुझ्यावर. अरे सचिन, कुठे गेला होतास आणि मला न सांगता? सचिन, तुला कळते का रे? अरे तू जर माझ्या आसपास नसशील तर ते मी नाही सहन करू शकत. सचिन, अरे मी तुला किती फोन करण्याचा प्रयत्न केला, किती मेसेज केलेत, परंतु नाही, तू मला काहीच रिप्लाय देत नव्हतास. काय झालं? कुठलं इतकं महत्वाचं काम होतं आणि कुठे निघून गेला होतास? आणि कामासाठी काही चंद्रावर निघून गेला होतास का, की तुला माझी आठवणच आली नाही आणि तू अशा ठिकाणी गेला होतास की तिथे तुला नेटवर्कच नव्हतं? सचिन, बोल ना. सचिन म्हणतो, शांत हो. अगं तुझीच मला तर आठवण येत होती आणि म्हणूनच मी माझं काम अर्धवट सोडून तुला भेटण्यासाठी इथे आलोय. सॅम, अगं खरंच तुला सरप्राईज देण्यासाठी मी इथे आलो आहे. सॅम, अगं तुझा सचिन तुझ्या समोर उभा आहे. आता साक्षी सचिनला म्हणू लागते, सचिन, तुला माहीत नाहीये तू इथे नसताना माझी काय अवस्था झाली होती आणि तुला त्याची कल्पनाही आहे. सचिन, अरे तू देवळातून निघून गेलास तर त्यानंतर तू मला काही फोनच केला नाहीयेस ना. कसला मेसेज केलास? आणि मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करते, मेसेज करण्याचा प्रयत्न करते, परंतु तू माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्नच केला नाहीयेस. सचिन, अरे कुठे होतास? सांग ना. सचिन म्हणतो, सॅम, अगं कामासाठी दिल्लीला गेलो होतो. आता सचिनच्या ह्या बोलण्यावर वर साक्षी म्हणू लागते, हो का, 2 रात्री? आता मात्र सचिन थोडा घाबरतो आणि म्हणू लागतो, सॅम, अगं तू विसरलीयस का? माझी कंपनी यूएसची आहे, म्हणजे त्यांच्याच टायमिंग नुसार असणार ना. सॅम, अगं असा विचार नको करूस, आणि मी तुला म्हणालो होतो ना की टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे आणि म्हणूनच मला इमर्जन्सी जावं लागतंय आणि त्या टेक्निकल प्रॉब्लेममुळेच मला तिथे जावं लागलं आणि मला 2 दिवस तुझ्याशी बोलताही आलं नाही. असं म्हणत आता सचिनने साक्षीला मनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तू थांब, मी तुझ्यासाठी तेल घेऊन येतो. आता अर्जुन जाणार. सायली म्हणते, अहो थांबा. अर्जुन म्हणतो, काय झालं? तर सायली अर्जुनला म्हणते, अहो बघा ना, आपण त्या महिप शिकरेला या सगळ्यात अडकवण्यासाठी आपण त्याला त्या अपघाताच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एक एक धक्के तर देतच आहोत. आता अर्जुन आणि सायलीने आतापर्यंत महिप्त शिखरेला दिलेले धक्के त्या दोघांनाही आठवतात. कशा प्रकारे त्यांनी महिप्त शिखरीची उचलवांगडी केलेली असते हे सर्व क्षण त्यांच्या डोळ्यासमोर असतात. महिप्त शिखरेच्या दारासमोर मशाल टाकत त्यावर 22 वर्षापूर्वीचा अपघात, तर त्यानंतर जंगलात बाबूचा फोटो लावत महिपा शिखरेच्या पायाखालची जमीन सरकवलेली असते. तर सायली अर्जुनला पुढे म्हणू लागते, महिपात शिखरेला जर पुढचा हादरा द्यायचा असेल तर त्याला तीच व्यक्ती समोर दिसणं खूप मोठी गोष्ट ठरेल. म्हणजे समजा ज्या ठिकाणी प्रतिमत्यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी जर आता त्याला तीच व्यक्ती दिसली, म्हणजे ज्या व्यक्तीला त्याने त्रास दिला, जिला एवढ्या सगळ्या काही घटनांमधून जावं लागलं, जिला हे सगळं काही भोगावं लागलं, ती व्यक्ती जर त्याला तिथे समोर दिसली तर तो मात्र पूर्णपणे हादरून जाईल. आता अर्जुन विचार करतो. त्यावेळी अर्जुनला आठवतं की आपण महिप्त शिखरेच्या खिशात कशा प्रकारे ती चिठ्ठी टाकली होती आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर महिपात शिखरेची झालेली अवस्था. ज्यावेळी ती चिठ्ठी महिप्त शिखरेला मिळते त्यावेळी महिपात शिखरेने ती चिठ्ठी वाचलेली असते. त्यावर लिहिलेलं असतं की 22 वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय का? मला व्यवस्थित आठवतोय. आता हे सगळं काही अर्जुनला आठवल्यानंतर अर्जुन
सायलीला म्हणतो, म्हणजे प्रतिमा. आत्या सायरी म्हणते की हो, आपल्याला प्रतिमा आत्यांना तिथे घेऊन जावंच लागेल. म्हणजे बघा ना, ज्यावेळी रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांचा अपघात त्या जंगलाच्या ठिकाणी झाला, त्यावेळी रविराज काकांना काही कालावधीसाठी काहीच आठवत नव्हतं. खरं तर ते बेशुद्ध होते. परंतु ज्यावेळी ते शुद्धीवर आले, त्यावेळी त्यांना ना प्रतिमाहत्या दिसल्या ना तन्वी म्हणजेच प्रिया दिसली. पण आपल्याला नंतर असं कळालं, तन्वी म्हणजेच प्रियाला मधुभाऊ आश्रमात घेऊन गेलेत. पण प्रतिमा आत्यांच काय झालं हे मात्र कोणाला काहीच माहीत नाही. खरं तर याबद्दल प्रतिमा हत्यांनाही काहीच आठवत नाही. पण हे सगळं काही महिप शिकरेना तर माहीतच असेल ना. म्हणजे या सगळ्याच्या मागे जर महिप्त शिकरे असेल तर त्याला सगळं काही माहीत असेल. आणि जर अपघाताच्या ठिकाणी आपण प्रतिमा हत्यांना घेऊन गेलो तर हा महिप शिकरेसाठी सगळ्यात मोठा घाव ठरेल. आणि मला तरी असं वाटते की हा त्याच्यासाठी शेवटचा घाव असेल. आणि या सगळ्यातून आपल्याला सत्य कळेल. आणि या सगळ्यात जर आपण प्रतिमाहत्यांना तिथे घेऊन गेलो तर कदाचित प्रतिमाहत्यांनाही त्यांची स्मृती परत येण्यासाठी मदत होईल. आपण जर प्रतिमाहत्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो तर कदाचित प्रतिमाहत्यांची स्मृती परत येईल. आणि हे त्यांच्यासाठी नाही सहन होणार. अर्जुन म्हणतो, पण आपण हाती काम घेतले ते तर पूर्ण व्हायलाच पाहिजे ना. कारण आता महिप्त शिकरेला आपण घाबरवत आहोत. आणि हे जर काम आपण अचानक मध्ये बंद केलं तर तो पुन्हा एकदा निर्धास्त होईल, पुन्हा एकदा बिनधास्त होईल. त्यामुळे नाही, आता आपण ज्या कामावर फोकस करत आहोत ते काम पूर्ण करावंच लागेल. सायली म्हणते की हो, ते आपण करणारच आहोत. परंतु मला अस्मिताईंची खरंच खूप काळजी वाटत आहे. सायलीला अस्मिताची काळजी वाटत असते आणि ती सतत अस्मिताचा विचार करत असते. तर अर्जुन म्हणू लागतो, अगं, तू एवढा विचार का करतीयस? सायली म्हणते, मी जास्त विचार करते. अर्जुन म्हणतो, हो, तूच विचार करतीयस. सायली म्हणते, बरं, हे मात्र बरं आहे तुमचं. म्हणजे तुमच्या बहिणीचा मी विचार करते, मला त्यांची काळजी वाटते. तुम्हाला मात्र त्यांची काळजीच वाटत नाहीये. आणि मी जर त्यांची काळजी घ्यायला गेली तर ते तुम्हाला खटकते. काय म्हणायचं याला असं म्हणत सायली अर्जुनवर चांगली चिडलेली असती. अर्जुन सायलीला म्हणतो, नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं असं म्हणत आता अर्जुन सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायकोग, माझं ऐकून तरी घे. सायली म्हणते, मला तर तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. म्हणजे तुमचं कसं आहे ना, स्वतः तर बहिणीची काळजी घ्यायचीच नाही आणि मी काळजी घेते तर मलाच ओरडायचं. अर्जुन म्हणतो, नाही, मला तसं म्हणायचं नाहीये, तू प्लीज माझं ऐकून तरी घे. सायली म्हणते, नाही, मला तर तुमचं काहीच ऐकायचं नाही. तुम्हाला काही फरकच पडत नाही. तुम्ही तर नेहमी त्यांना टोमणेच मारत असताना. म्हणजे आज त्यांना एकटे पण जाणवतोय, पण तुम्हाला मात्र काहीच फरक पडत नाहीये असं म्हणत सायली अर्जुनवर चिडलेली असते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, चूप, एकदम चूप, एक शब्दही बोलायचं नाही. आता मी जे सांगतोय ना ते ऐकायचं. तुला अस्मिताईसाठी काही करायचं आहे ना, मग कर. आता मला सांग, तुला अस्मिताईसाठी काय करायचं आहे? सायली म्हणते, आज आपण लवकर येऊयात आणि त्यानंतर खूप गप्पा गोष्टी मज्जा मस्ती करूयात. आणि हो, अस्मिताईंना पाणीपुरी हवी आहे ना, ती मी खरीच बनवते. तुम्ही एक काम करा बरं, चैतन्य भाऊजी, रविराज काका, प्रतिमा आत्या, सगळ्यांनाच इथे बोलावून घ्या. म्हणजे कसं होईल, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र पाणीपुरीचा आस्वादही खाऊ शकतो आणि अस्मितांच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहू शकतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला सरप्राईज पार्टी प्लॅन करायची आहे का? तर सायली म्हणते की असंच समजा, तुम्हाला जसं वाटते तसं समजा. तर अर्जुन म्हणतो, मग अजून काही डोक्यात प्लॅन आहेत? आता सायली अर्जुनला सगळं काही प्लॅन सांगू लागते आणि म्हणू लागते, आपण सचिन भाऊजींनाही बोलूयात. म्हणजे अस्मिता ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद अजून पाहायला मिळेल. असं म्हणत अस्मिताचा आनंद परत आणण्यासाठी सायली प्लॅन करत असते आणि ते प्लॅन अर्जुनला सांगत असते. आता ते प्लॅन अर्जुनलाही खूप आवडलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली
अर्जुन नक्की कुठे जात आहेत आणि म्हणूनच त्यांचा पाठलाग करण्यासाठी प्रिया धावत पळत तिच्या रूममध्ये गाडीची चावी नेण्यासाठी आलेली असते. प्रिया म्हणू लागते, गाडीची चावी मी नक्की कुठे ठेवली आहे असं म्हणत प्रिया गाडीची चावी शोधू लागते. आता प्रियाला ज्यावेळी तिच्या गाडीची चावी मिळते त्यावेळी ती आपली पर्स घेते आणि धावत पळत निघालेली असते. परंतु ज्यावेळी ती मागे वळते त्याचवेळी तिथे अश्विन आपली कॉफी घेऊन आलेला असतो. आता प्रियाचा त्याला धक्का लागतो आणि दोघांच्याही एकमेकांना धक्का लागताच अश्विनच्या हाती असणारा कॉफीचा मग खाली पडतो आणि फुटून जातो. आता मात्र प्रिया अश्विनवर खूप चिडलेली असते. प्रिया अश्विनला म्हणू लागते, अश्विन काय हे तुला बघून चालता येत नाही का? तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी अगं मी तर नीटच येत होतो, पण तूच अशी मागे वळलीस आणि तुझाच धक्का लागला. प्रिया म्हणते, वा म्हणजे आता तू मलाच बोलणार आहेस का? प्रत्येक गोष्टीमध्ये तू माझी चूक काढणार आहेस का? अश्विन म्हणतो, अग तन्वी असं नाहीये. परंतु प्रिया काही ऐकून न घेता घाईघाईने निघालेली असते. अश्विन म्हणतो, थांब आता. प्रिया अश्विनला म्हणते, काय झालंय, का थांबवतोयस तू? अश्विन म्हणतो, एवढ्या घाईने तू कुठे निघाली आहेस? तर प्रिया म्हणते, हे मी तुला का सांगू? अश्विन म्हणतो, कारण मी तुझा नवरा आहे हे विसरली आहेस का? तन्वी आजकाल तू कशी वागतेस तुझं तुला तरी कळते का? अगं का वागतेस तू अशी? तर आता प्रिया म्हणू लागते, अश्विन तुझ्या या फालतू गोष्टींच्या प्रश्नाची उत्तर द्यायला मला वेळ नाहीये. आता अश्विन प्रियावर चिडतो आणि म्हणू लागतो, तुला तर सगळंच फालतू वाटतं गुम्मी. तुला काही विचारलं की ते तुझ्यासाठी फालतूच असतं आणि आता मी ही कॉफी बनवली तीही तुला फालतूच वाटत असेल. परंतु ही कॉफी मी स्वतःच्या हाताने बनवली होती. तू बनवतेस का माझ्यासाठी? कधी कॉफी कधी म्हणतेस का? अश्विन तुला काय हव्य, नव्याला काय हव्य नकोय हेही तुला पाहायला वेळ नसतो. तू माझ्यासाठी कॉफीही बनवत नाहीस आणि नासधे किचनमध्ये जात, कारण किचनमध्ये जाणं हे सुद्धा तुझ्यासाठी फालतूच असतं ना असं म्हणत आता अश्विन खूप चिडलेला असतो. आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन आता या कॉफीवरून आपण भांडणार आहोत का? आपण आल्यानंतर बोलू ना प्लीज. अश्विन मला आता निघायचं आहे. अश्विन म्हणतो, कुठे निघालेस ते तरी सांगशील का? परंतु प्रिया आता काही न सांगता अश्विनला म्हणते, ते मी तुला नंतर सांगेन, परंतु ही कॉफी सांडली आहे ना, मी विमलला सांगते पुसून घ्यायला असं म्हणत प्रिया ही आता सायली अर्जुनचा पाठलाग करण्यासाठी अश्विनच काही न ऐकून घेता धावत पळत घराबाहेर आलेली असते. परंतु ज्यावेळी आता प्रिया घराबाहेर येते तोपर्यंत सायली अर्जुन तिथून निघून गेलेले असतात. प्रिया पाहते तर अर्जुनची गाडीही कुठे नसते आणि त्यामुळे प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया मनाशीच म्हणते, आता एवढा प्लॅन केला होता की यांच्या मागावर जाऊन सगळ्या काही सत्याचा शोध घ्यावा, परंतु नाही, हा अश्विन मांजरासारखा आला चाडवा आणि शेवटी सायली अर्जुन माझ्या हातातून निसटलेच असं म्हणत प्रियाची खूप चिडचिड होत असते. प्रिया म्हणू लागते, आता या दोघांना कुठे शोधू? तर इकडे सायली अर्जुन रविराज सरांच्या घरी पोहोचलेले असतात. अर्जुन म्हणू लागतो, सीनियर आपल्या या सगळ्यामध्ये आपल्या पोलीस डिपार्टमेंटची मदत घ्यावीच लागेल, कारण महिप शिकरेला रंगे हात पकडायचे असेल तर या सगळ्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट खूप महत्वाचं आहे. आता रविराज सर म्हणू लागतात, तू म्हणतोयस त्या प्लॅनप्रमाणे जर आपल्याला महिपात शिखरेला पकडायचं असेल तर त्यासाठी त्याला बेसावत ठेवावं लागेल, म्हणजे त्याला या कुठल्याही गोष्टीची कल्पनाही यायला नको, तरच आपण त्याला रंगेहात अरेस्ट करू शकतो. अर्जुन म्हणतो की हो अगदी खरं आहे. तर आता रविराज सर म्हणू लागतात, चल मग तू इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलून घे, मग आपण पुढंच ठरवू. सायली म्हणते, चला तर मग मी येते, मला अस्मिता ताईंसाठी खूप काही करायचं आहे आणि म्हणूनच मी घरी निघते. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या येतात आणि म्हणू लागतात, हो ना अगं कल्पना सुद्धा पुण्याला गेली आहे ना? तर सायली म्हणते की हो, आणि म्हणूनच अस्मिता ताईंना एकट वाटत आहे. परंतु प्रतिमा आत्या तुम्ही आणि रविराज काका संध्याकाळी याल का? रविराज सर म्हणतात,
काव असं अचानक काय? तर सायली म्हणते की हो, खूप महत्वाचं आहे, सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो की हो, माझ्या बायकोला अस्मी ताईसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचा आहे आणि म्हणूनच ती तुम्हा दोघांनाही बोलवत आहे. सायली म्हणते की हो, प्रत्येक वेळी आपण नेहमीच घराबाहेर पडतो आणि त्यामुळे अस्मिताई एकट्याच असतात घरी आणि या सगळ्यामुळे अस्मिताईंना एकटेपणा जाणवतो आणि म्हणूनच ठरवलं की आज त्यांच्यासाठी छोटीशी पार्टी ठेवावी, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा पाहायला मिळेल. प्रतिमा म्हणू लागतात हो, मी तुला येते ना मदत करण्यासाठी. सायली म्हणते नाही, नको, तुम्ही दोघेही उशिराच या, म्हणजे तुम्हा दोघांनाही अचानक पाहिल्यावर तिचा आनंद अजून द्विगुणित होईल. प्रतिमा आत्या म्हणतात बरं ठीक आहे. सायली म्हणते चला मी येते. आता सायली एवढं सगळं करत आहे हे पाहून रविराज सर, प्रतिमा आत्या यांना खूप बरं वाटत असतं. सायली आता घाईघाईने जात असते आणि अर्जुनला म्हणते तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन केलात का? अर्जुन म्हणतो नाही, करणारच होतो. सायली म्हणते काही गरज नाही, मी करेनच. असं म्हणत सायली निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन आणि रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात. आता अर्जुन सर्व प्लॅन त्यांना समजावून सांगतो आणि म्हणू लागतो इन्स्पेक्टर सावंत, तुम्हाला प्लॅन तर कळालाच असेल. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, तुम्हाला जर शंका असेल तर आपण त्याची खात्री नक्कीच करू. तर अर्जुन म्हणतो शंका नाही, खात्री आहे की हे सगळं काही त्यानेच केलं आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात असं जर असेल तर हे पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि या सगळ्यात आम्ही तुमच्या सोबतच आहोत. रविराज सर म्हणतात परंतु मला असं वाटते की तुम्ही सर्वप्रथम तिथे लवकर गेलात तर बरं होईल, म्हणजे काही झालं तरी महिपा शिगरेला शंका यायला नको. आता अर्जुन त्याच पुढंच प्लॅन इन्स्पेक्टर सावंत यांना सांगू लागतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली रविराज सरांना म्हणू लागते रविराज काका, आपल्याला जर महिपा शिखरेच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर ह्या दोन व्यक्ती तिथे असणं खूप गरजेचं आहे. प्रतिमा हत्या त्या अपघाताच्या ठिकाणी असणं आणि महिपा शिखरेच्या समोर येणं खूप गरजेचं आहे. परंतु रविराज सर या गोष्टीला नकार देत म्हणतात नाही, काही झालं तरी प्रतिमाला मी त्या महिपा शिखरेच्या आसपासही येऊ देणार नाही. आता मात्र सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमा आत्यांना म्हणू लागतात प्रतिमा, अगं तुला तुझा भूतकाळ आठवू नये असं मला का वाटेल? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात मग आता दोनच पर्याय आहेत, एक तर खचून जायचं, या सगळ्यातून दूर व्हायचं आणि कुठलाच विचार करायचा नाही, आणि दुसरा म्हणजे या सगळ्याला सामोर जायचं धीटपणे. या सगळ्याला सामोर जात भूतकाळाचा उलगडा करून घ्यायचा. मग आता तुम्हीच ठरवा, तुम्ही मला साथ देणार आहात का या सगळ्यासाठी? मला तुमची परवानगी हवी आहे. आता रविराज सर प्रतिमांना परवानगी देतील का? सायली अर्जुनचा हा प्लॅन वर्क होईल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.